काहीच वेळ बाकी आणि डायरेक्ट लाडक्या बहिणींच्या अकाउंटवर पैशाचा पाऊस होणार आहे। सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटवर पैसे जमा होण्यास सुरुवात देखील होणार आहे। अतिशय महत्त्वाची बातमी समोर आलेली बघा, आताची नवीन अपडेट आहे। व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे, तुम्हाला सर्व समजून जाणार आहे। अतिशय कमी वेळात तुम्हाला सर्व डिटेल माहिती सांगणार आहे। बघा, आज 20 डिसेंबर आहे, फक्त 3 दिवस बाकी आहेत। 3 दिवसाच्या आत तुमच्या अकाउंटवर सरसकट 3 दिवस वाटप आणि 3 दिवसात सगळ्यांच्या अकाउंटवर पैसे येणार आहेत। तरी 2100 एक्स्ट्रा कशाचे असणार आहेत, ते एक्स्ट्रा आहेत। हप्ता भेटून सुद्धा तुम्हाला अधिक 2100 रुपये भेटणार आहेत, ते देखील मी सांगणार आहे कशाचे आहे तुम्हाला आणि काय काम करायचं आहे आणि सर्व सरसकट या बहिणींना पैसे जमा होणार आहेत। सर्व बातमी सविस्तरपणे पाहू, त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि आता चालला अजिबात वेळ न घालवता पूर्ण व्हिडिओ सविस्तरपणे पाहू। तर बघा, आज आहे 20 डिसेंबर 2024। आताची सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे बघा, अपडेट समोर आलेले आहे। काल देवेंद्र फडणवीस यांनी इनडायरेक्टली तुम्हाला डायरेक्ट तारीख सांगितली आहे आणि त्या तारखेला तुम्हाला 100% पैसे जमा होणार आहेत आणि एकही लाडकी बहीण आम्ही ठेवणार नाही म्हणले आहेत। सर्वांच्या अकाउंटवर आम्ही पैसे जमा करणार आहेत। तुम्ही काल बातमी देखील पाहिली असेल। ते काय म्हणाले तुम्हाला सांगतो बघा, म्हणले की लाडक्या बहिणींच्या अकाउंटवर आम्ही डायरेक्ट पैसे जमा करणार आहोत आता। आणि त्याचबरोबर काही महिलांनी किंवा काही असे लोक असतात की ज्यांनी 4 अकाउंट खोलले आहेत आणि पुरुषांनी खोलले आहेत 4 अकाउंट महिलेच्या नावावर आणि हे पैसे डायरेक्ट त्या पुरुषाच्या अकाउंटवर जमा होत आहेत। तर त्या माणसाला लाडकी बहीण तरी कसं म्हणायचं, कारण की तो पुरुष आहे आणि त्या पुरुषांनी बहिणीच्या नावावर, आणि लाडका भाऊ तरी कसं म्हणायचं की असला कसला लाडका भाऊ म्हणले की डायरेक्ट बहिणीचे पैसे खातो, असं त्यांनी थोडक्यात हे केलेलं आहे बघा। आणि डायरेक्ट पैसे जमा देखील करणार आहोत। फक्त आता जे असे आहेत की 2-2, 3-3, 4-4 अकाउंट ज्यांनी खोलले आहेत त्यांचं काय होणार हे फक्त प्रलंबित असणार आहे आणि त्यांचे काय निर्णय लागते ते पाहण्याजोगं असणार आहे। आणि कारण की लोकांनी पण असं करून बघा, लाडक्या बहिणी काही लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांना आणखी एकही रुपया आला नाही किंवा 1 हप्ता आला, 2 हप्ते आले व बाकीचे पैसेच आले नाहीत, परंतु इकडे एक जणांचा 4 अकाउंटवर पैसे जमा झाले आहेत 7,500 रुपये आतापर्यंत 5 हप्त्याचे। तर हे कुठेतरी चुकीचं आहे, बरोबर आहे? तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे। तुम्हाला आतापर्यंत किती रुपये जमा झाले आहेत, किती तुमची बाकी आणि काय किती हप्ते येणे बाकी आहे ते तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे। तर बघा, आता लवकरात लवकर लाडक्या बहिणींच्या अकाउंटवर पैसे जमा देखील होणार आहे। नवीन GR देखील आला असेल, तुम्ही पाहिलं असेल की आता नवीन GR येणार आहे की त्यामध्ये सर्व बातमी असणार आहे आणि नंतर पैसे वाटप सुरू देखील होणार आहे। कोणते जिल्हे असणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत। त्यापूर्वी आता पाहू की कोणत्या महिला आहेत ज्यांना पैसे भेटणार नाहीत आणि कोणत्या महिला आहेत ज्यांना पैसे किती रुपये जमा होणार आहे। 7,500 रुपये अधिक तुम्हाला 2100 रुपये असे 9,700 कोणाला भेटणार आहेत आणि कोणत्या महिला आहेत ज्यांना 2100 रुपये जमा होणार आहेत ते पाहू आता। तर बघा, ज्यावेळेस एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यांनी त्यावेळेस स्पष्ट केले होते की आमचे सरकार निवडून आले की डायरेक्ट लाडक्या बहिणीच्या अकाउंटवर डिसेंबरचा 2100 आणि जानेवारीचा 2100 असे 4,200 रुपये डायरेक्ट अकाउंटवर जमा होणार आहेत। तर बघा, हे तर झालं आता फिक्स की 4,200 रुपये तुमच्या अकाउंटवर येणार आहेत। अधिक 2,500 रुपये कसे येणार आहेत, ते 2,500 असणार आहेत जे अन्नपूर्णा योजना आहे त्या अन्नपूर्णा योजनेचे ते असणार आहेत। अन्नपूर्णा योजना अधिक PM किसानचे 2,000 रुपये असे तुमच्या अकाउंटवर सोडण्यात येणार आहेत। बघा, आता अधिवेशन संपले की सर्व रक्कम लाडक्या बहिणींच्या असेल किंवा लाभार्थ्यांच्या अकाउंटवर पैसे सोडण्यात येणार आहेत। जरी एक वेळेस बघा, आता जरी जानेवारीचा हप्ता नाही भेटला तर कमीत कमी हा हप्ता जरी तुम्हाला डिसेंबरचा 2100 रुपये भेटणार आहे। आणि आता सांगायचं झालं तर 9,700 कोणाला भेटणार आहे, तर तुम्हाला आधी 5 महिन्याचे 7,500 रुपये भेटले असतील तर 7,500 अधिक तुम्हाला 2100 असे मिळून 9,700 रुपये तुमच्या अकाउंटवर जमा होणार आहेत। आणि ज्या महिलांना 1 हप्ता 2 हप्ता भेटल्यावर नंतर पैसे आले नसतील, फक्त दिवाळीचा बोनस आला व बाकीचे पैसे आले नसतील, तर त्या पैसे आधीचे देखील येणार आहेत, त्यात अधिक 2100 रुपये ॲड करून तुम्हाला असे सर्व रक्कम जमा होणार आहे। आणि राहिला प्रश्न आता बघा, 2100 रुपये कोण, आता ज्यांना आधी 7,500 रुपये आले असतील त्यांना आता 2100 रुपये असे जमा होणार आहेत। अधिवेशन संपल्या लगेच पैसे वाटप होणार आहे असं त्यांनी कालच स्पष्ट केले आहे। परंतु काही महिला अशा आहेत ज्या महिला योजनेतून बाहेर निघणार आहेत, त्या कोणत्या महिला आहेत आणि तुम्ही पैसे जमा झाले का नाही, जरी मेसेज येत नाही पण पैसे जमा होत आहेत तर ते कसे चेक करायचं आहे, पैसे आले का नाही हे देखील पाहणार आहोत। त्यापूर्वी आता आपण पाहू की कोणत्या महिला या योजनेतून बाहेर निघणार आहेत। तर बघा, पाहायचं झालं तर ज्या महिला किंवा जे अशा काही व्यक्ती असतील त्यांनी कालच स्पष्ट केले आहे मुख्यमंत्र्यांनी की काही असे पुरुष असतील किंवा काही महिला असतील की ज्यांनी असे फॉर्म भरले आहेत, एका महिलेच्या नावावर 4 फॉर्म आणि निवडणुकीच्या राड्यात असल्यामुळे फॉर्म देखील अप्रूव्ह झाले व पैसे देखील आले आहेत, तर ते आधी फॉर्म तपासणी केली जाणार आहे का नाही हे स्पष्ट नाही, परंतु ते फॉर्म बाद होणार आहेत कारण की जनतेचा पैसा आहे। बघा, त्यांनीच काल स्पष्ट केले आहे जनतेचा पैसा आहे, त्यामुळे असा जनतेने असं हे करू नये की बाबा 4 अकाउंट हे करून काही महिला आहेत ज्यांच्या अकाउंट पैसेच आले नाहीत तर त्यांनी काय करायचं असे ते काल म्हटले आहेत। आणि आता लवकरात लवकर पैसे देखील वाटप होणार आहे, परंतु हे ज्यांचे 4 अकाउंट आहेत किंवा 2 अकाउंट आहेत ते बाद होणार आहेत। आणि ज्या अटी आहेत त्या अटीमध्ये बसत नाहीत। अटी काय आहे तर बघा, 2.5 लाखापेक्षा उत्पन्न तुमचं कमी पाहिजे। दुसरी अट म्हणजे की तुमच्या नावावर, लाडक्या बहिणीच्या नावावर कोणतेही 4 चाकी वाहन नसले पाहिजे, ट्रॅक्टर सोडून। ट्रॅक्टर असेल तर माफ आहे ट्रॅक्टरला, कारण की शेतीविषयक बघा ट्रॅक्टर वगैरे असेल तर ते माफ होते। परंतु दुसरी एक महत्त्वाची बातमी म्हणजे की जर तुमचे
तुम्ही जर सरकारी नोकरी असेल किंवा तुमच्या घरात कोण आयकर भरत असेल किंवा म्हणजे तुमच्या घरात कोण टॅक्स भरत असेल तर त्या महिलेला या योजनेचा लाभ भेटणार नाही. आणि सरकारी नोकरदार असेल त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ भेटत नाही. आणि 5 एकर जमीन असेल तर तुम्हाला लाभ भेटणार आहे. 5 एकरापेक्षा जास्त जमीन तुमच्या नावावर असेल किंवा त्या कुटुंबाची 5 एकर जमीन असेल तर त्यांना लाभ भेटणार नाही. आणि कुटुंबात फक्त 2च महिलांना या योजनेचा लाभ भेटणार आहे. ह्या होत्या अटी. ह्या अटीमध्ये ज्या बसत नाहीत त्या महिलांचे फॉर्म बाद होणार आहेत किंवा त्या महिला योजनेतून बाहेर निघणार आहेत, कारण की ह्या अटी पहिल्यापासून आहेत. आणि जे ह्या अटीत बसत नसल्यामुळे त्यांचा फॉर्म देखील अप्रूव्ह झाला नसेल. परंतु फॉर्म अप्रूव्ह होऊन देखील पैसे आले नसतील तर आता सरसकट वाटप होणार आहे. फॉर्म अप्रूव्ह असाल तर 100% पैसे तुमच्या अकाउंटवर जमा होणार आहेत. परंतु इथे एक दुसरी एक महत्त्वाची बातमी येते बघा की फॉर्म असून देखील पैसे आले नसतील तर पैसे तर येणार आहेच, परंतु तुम्ही एक काम करून घ्यायचं आहे बघा. आधी तुमचे का पैसे आले नसतील, कारण की तुम्ही जे बँक अकाउंट दिले आहे ते बँकेचे अकाउंट त्या बँकेच्या अकाउंटचे DBT माध्यम चालू आहे का ते चेक करून घ्यायचं आहे. कारण की काही बँका अशा असतात त्यांचे DBT चालू नसते. तर DBT चालू नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत बघा. जर तुम्ही पोस्ट बँकेत किंवा SBI असेल किंवा बडोदा बँक असेल किंवा ज्या मोठ्या बँके आहेत या नामांकृत बँका असतील तर त्यांचे पैसे येणार आहेत. परंतु काही छोट्या छोट्या बँका असतील त्यांचे DBT चालू नसेल किंवा वरून डायरेक्ट पैसे सोडले की तुमच्या अकाउंटवर येणार नाहीत असं काही बँका असतील. तुम्ही चौकशी करून घ्यायची आहे तुमच्या बँकेचा IFSC कोड चालू आहे का नाही, त्याचबरोबर तुमचे जो बँक अकाउंट दिला आहे तो चालू आहे का नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे DBT माध्यमातून म्हणजे तुमच्या अकाउंटवर डायरेक्ट पैसे येणार आहेत. त्यामुळे DBT माध्यम चालू करून घ्यायचं आहे. जर DBT माध्यम तुमचं चालू नसेल तर पैसे येणार नाहीत. त्यापेक्षा तुम्ही साधं काम करायचं आहे. पोस्ट बँकेत खाते असेल तर पोस्टच्या बँकेत बघा एका दिवसात DBT चालू होते, त्यामुळे काही टेन्शन घ्यायची गरज नाही. जर तुमचे पोस्टात अकाउंट असेल तर तुमचे DBT चालू झाले म्हणून समजा एका दिवसात तुमचे DBT चालू होणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं इथे आणखी एक मुद्दा येतो की कोणत्या जिल्ह्यात आधी वाटप होणार आहे. तर बघा पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, धुळे हे जे जिल्हे आहेत, बीड असेल, जालना असेल, लातूर असेल, तर बघा काय भानगड आहे की आता जिल्हे मोठे आहेत त्यामुळे पैसे भरपूर महिलांना अशा आहेत की 70-75% महिलांना पैसे पोहोचले, पण काही महिलांना पैसे पोहोचले नाहीत. आणि तेवढ्यात आचारसंहिता चालू झाली त्यामुळे आता बघा पैसे वाटप सुरू होताना सुद्धा देखील ज्या महिलांचे पैसे आधी राहिले असतील त्यांना तर पैसे येणारच आहेत, परंतु बाकीच्यांना देखील पैसे येणार आहेत. आणि हे जिल्हे तुम्हाला मी सांगितले मोठे जिल्हे असल्यामुळे तुम्हाला मागे पुढे होऊ शकतात 1-2 दिवस, परंतु पैसे सरसकट वाटप होणार आहे. तुम्ही कोणत्या जरी जिल्ह्यात असाल तर तिथून पैसे तुम्ही 36 जिल्हे बघा आपण सुरुवातीला सांगितलं 36 जिल्ह्यात वाटप सुरू होणार आहे. सरसकट पैसे वाटप होणार आहे. त्यामुळे टेन्शन घ्यायची काही गरज नाही. ज्यावेळेस पैसे वाटप सुरू होईल त्यावेळेस डायरेक्ट पैसे तुमच्या DBT माध्यमातून अकाउंटवर जमा होणार आहेत. परंतु काही अशा अफवा पसरत आहेत की तुमचे जर या बँकेत पैसे अकाउंट असेल तर पैसे येणार नाहीत. तर तसं काय नाही बघा. तुमचं कोणत्या जरी बँकेत अकाउंट असेल तर पैसे तुम्हाला 100% येणार आहेत. मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे, त्यामुळे टेन्शन घ्यायची काही गरज नाही. जर तुम्हाला अन्नपूर्णा योजनेचे एक्स्ट्रा जे पैसे 3 गॅस सिलेंडर तुम्हाला वर्षाला मोफत भेटत आहेत तर ते भेटत नसतील तर त्यांसाठी शॉर्टमध्ये सांगतो की काय काम करायचं आहे. तर बघा तुम्ही सर्वप्रथम जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तुम्हाला या योजनेचा लाभ देखील भेटणार आहे. फक्त जर तुमच्या घरातील गॅस सिलेंडर जे आहे ते गॅस सिलेंडरचे कनेक्शन जे आहे ते कनेक्शन जर तुमच्या पुरुषाच्या नावावर असेल तर ते ज्या महिलेला लाडक्या बहीण योजनेचा लाभ भेटत आहे त्या महिलेच्या नावावर करून घ्यायचं आहे तरच तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार आहे. जर पुरुषाच्या नावावर गॅस सिलेंडरचे कनेक्शन असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार नाही. आणि ते कसे नावावर करून घ्यायचे आहे तर जिथून तुम्ही गॅस आणता ज्या गॅस एजन्सीमध्ये जायचं आहे आणि त्यांची काय फॉर्मॅलिटीज असतील ते फॉर्मॅलिटीज पूर्ण करून डॉक्युमेंट देऊन त्यांचे जे गॅस सिलेंडरचे कनेक्शन आहे जे गॅसचे कनेक्शन आहे ते त्या लाडक्या बहिणीच्या अकाउंटवर करून घ्यायचं आहे, त्याच्या नावावर करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत भेटणार आहेत. त्याचे पैसे डायरेक्ट तुमच्या अकाउंटवर जमा देखील होणार आहेत. जर तुम्हाला आणखीही काय अडचण असेल ह्याबद्दल तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. तुमचे नक्की निवारण केले जाईल अडचणीचे. तुम्हाला वर्षाला 3 गॅस सिलेंडरचे पैसे म्हणजे 3 गॅस सिलेंडर तुम्हाला मोफत भेटणार आहेत. तर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचा आहे, व्हिडिओ लाईक देखील करायचा आहे, चॅनल सबस्क्राईब करायचा आहे. अशा नवीन नवीन बातम्या घेऊन तुमच्यासाठी मी येत असतो, त्यामुळे चॅनल देखील सबस्क्राईब करायचं आहे. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटू नंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये.